महाराजांच्या रायगडावर जाण्याचा फिलिंग काय असतो हे आजच्या ब्लॉगमध्ये कळेल. नमस्कार मित्रांनो, यावेळेस आम्ही निघालो होतो इतिहास अनुभवायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर. 20 सीटर मिनी बस, फुल मित्रांची गँग, रात्रभराचा प्रवास, धरणातील मजा आणि शेवटी रायगडाचा थरार. तर चला सुरू करूया आजचा भन्नाट ब्लॉगला सुरुवात. चला एक एक जात मध्ये हे लाईनीत चला, फालतूगिरी नका करू. लाईनीत व्यवस्थित सचिनने काय आणलंय? काय आहे? खाऊ 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 औषध आणलंय. रात्री 11 वाजता आम्ही कळव्यावरून निघालो. सगळे मित्र एकदम फुल एक्सायटेड मूडमध्ये. 20 सीटर मिनी बस केली होती. बसमध्ये गाणी, मस्ती, जोक्स आणि नॉनस्टॉप धमाल सुरू होती. Yeah. वीस सीटर बसमध्ये मित्रांची गँग एकत्र आली की प्रवास कधी संपतो हेच कळत नाही. रात्रीचा प्रवास, जोरात गाणी आणि मित्रांसोबतची मस्ती, ह्यालाच खरी ट्रिप म्हणतात. रात्रीचा प्रवास करत पहाटे साधारण 3 वाजता आम्ही इंदापूरला आमच्या मित्राच्या गावात पोचलो. गावाकडचं शांत वातावरण आणि मित्रांची कंपनी म्हणजे वेगळीच फिलिंग असते. And finally, we're out of the home in the minister. तेजस पाटेकर आलेलो आहे आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवर. ब्लँकेट दे मला. सकाळी उठल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो वाव्याच्या धरणाकडे. वेलकम टू तळा. आपण रायगडला चाललेलो आहे.
रायगड. सकाळचं शांत वातावरण, समोर वाहणारी नदी आणि मित्रांसोबत ते मोमेंट. मग काय आम्ही तिथेच मस्त फोटोशूट केलं. नदीकाठी बसून घेतलेले ते शॉट्स एकदम सिनेमॅटिक फेल देत होते. ट्रिपमधल्या अशा छोट्या छोट्या मोमेंट्समुळेच आठवणी खास बनतात. पाण्याचा आवाज, थंड हवा आणि मित्रांची साथ. फोटो तर भारी आलेच. कॅमेरामध्ये फक्त फोटो नाही तर आयुष्यभरासाठी आठवणी कैद झाल्या होत्या. आपण आलेलो आहोत आता. कुठे आलेले रे? वाव्याच्या धरणावर आपण आलेलो आहे. इथे बघू शकता तुम्ही रायगड पाटबंधारे विभाग कोलाड इथे धरण क्षेत्र. इथे धरण आहे आणि इकडे आंघोळ करण्याचे ठिकाण. हा आता काढतोय आलो. मोबाईल दे इथे, मोबाईल दे. हे शिव्या घालू नका. हे बॅगा घेतल्या. स्टार्ट. बघू शकतो इथे वाव्याच्या धरणावर पोरं आली आहेत. उत्साही अशी दिसत आहेत. इथे काय आपले वाव, काय मस्त व्ह्यू आहे. धरणाचं पाणी एकदम थंडगार. तिथे आम्ही मस्त आंघोळ केली, खूप मजा केली. आहेत सगळ्यांच्या आंघोळी होऊन सगळे तयारीला लागलेत. इथे बसलेत रायगडावर जाण्यासाठी. धरणावरून फ्रेश होऊन आम्ही रायगडाकडे निघालो. साधारण 1 ते 1.5 तासांचा प्रवास होता. रस्त्यात दिसणारे डोंगर, निसर्ग आणि घाट एकदम सिनेमॅटिक व्ह्यू होता. रायगडाकडे जाण्याआधी आम्ही अगोदर राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक झालो. ज्यांनी शिवबा घडवला त्या माऊलींचं दर्शन घेतल्यावर प्रवासाला वेगळीच ऊर्जा मिळाली.
आता काय आता बटन यार पण आहे. अरे कुठं आहे का मला काय नाही दिसत. आणि शेवटी आम्ही पोचलो रायगड किल्ल्यावर. यावेळेस आम्ही रोपवेने वर जाण्याचा निर्णय घेतला. रोपवेमधून दिसणारा निसर्ग, काळी खोल दऱ्या आणि समोर रायगड, एकदम भारी अनुभव होता. रायगड म्हणजे एक किल्ला नाही तर महाराष्ट्राचा अभिमान आहे. इथे येताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण येते. इथलं वातावरण, हवा आणि इतिहास सगळं अंगावर काटा आणणार आहे. रायगडावर पोचल्यानंतर आम्ही एक गाईड घेतला, कारण फक्त किल्ला पाहायचा नव्हता तर त्यामागचा इतिहासही अनुभवायचा होता. गाईड आम्हाला प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगत होता आणि खरंच प्रत्येक गोष्ट ऐकताना अंगावर काटा येत होता. छत्रपती श्री हा शिवाजी फक्त महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवतीर्थ राजधानी रायगडावरती मी आपल्या संपूर्ण ग्रुपचं एकदा सहर्ष स्वागत करतोय. नमस्कार. जय शिवराय. माझी ओळख होतो, माझं नाव संभाजी महादेव अवकिरकर. जे शिवभक्त रायगड दर्शन येतात त्यांना गडाची ओळखणे महाराजांचं शिवतीर्थ सांगत असतो. आपण याच्या आधी कधीही हा राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल, आपण असेल पाहिला, परंतु रायगडाचं महत्व सभागा तुम्ही माझ्यासोबत एक तास ते दीड तासामध्ये पाहणार आहात. या रायगड किल्ल्याची समुद्रापासूनची उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून ते टोकापर्यंत रायगडाची उंची 1350 फूट. रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर आणि हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. तुम्ही प्रतापगड पाहिला असेल, त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला कोकण दिव्यापर्यंत जे खालचा भूभाग जंगल पाहायला मिळते त्याला पूर्णपणे जावळीचं खोरं म्हणायचे. आणि पूर्वी हे संपूर्ण जावळीचं खोरं आदिशाची चाकरी करणारे चंद्रराव मोरे यांच्याकडे होतं. छत्रपतींनी ह्या जावळीचं खोरं 15 मे 1656 या जावळीच्या मोऱ्यांकडे युद्ध करून 1656 जिंकून घेतलं आणि 56 ते 70 म्हणजे 14 वर्ष या रायगडीचं बांधकाम चालू होतं. रायगडीचं नामकरण महाराजांनी रायगड केलं. जुन्या रायगडाचं भाग्य उजळलं. हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी या रायगडाशी निवड केली. ज्याने हा पूर्ण किल्ला बांधला त्या आयकडेच नाव आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हिरोजी रायगड किल्ला त्या काळामध्ये 14 वर्ष बांधला. 14 वर्षामध्ये हिरोजीने गडावरती बांधलं काय? 350 इमारती बांधल्या, 84 पाण्याची टाक्या खोदल्या आणि 11 मोठमोठी तलाव खोदली जातात. रायगड किल्ला पूर्ण बघायचा असेल, जगायचा असेल ना आता तर 2 दिवस लागतात. इतका मोठा किल्ला. रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ 1200 एकर आहे. गडाची पूर्वेकडे पूर्वेला भवदेवीचं मंदिर आहे, उत्तरा टकमळ टोक आहे, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे आणि दक्षिणा काळकाईचा खळगा आहे. या 4 टोकांमध्ये गडाचा वरचा भाग हा 100 एकर आहे. दादा, रायगड किल्ला आता पाहता कसा पाहायला मिळतोय? फक्त पडलेले चौथरे विटांच्या दगडांच्या भिंती पाहायला मिळतात. प्रश्न पडतो मनामध्ये दादा की हा रायगड किल्ला 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची मराठा साम्राज्याची राजधानी होती, तर आता पाहताना अशा पडलेल्या चौथऱ्यामध्ये का पाहायला मिळतोय? तर दादा 10 मे 1818 ला याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी पिसाळ काही पैशासाठी त्या लालचिमुळे इंग्रजांना फितूर झाला आणि इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉसर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिण बाजूला डोंगर आहे पोटल्याच डोंगर, त्या डोंगरावरून गडावरचं तारकुठा उडवलं होतं आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला त्या काळामध्ये 11 ते 12 दिवस जळू होता. जे काही याच्यावरती सागवणी छत पैठणी कापड जे काही छत होतं सगळं काही वैभव इंग्रजांनी 11 दिवसात जाऊन टाकलं आणि म्हणून रायगड किल्ला तुम्हाला मला फक्त अशा पडलेल्या भिंतीमध्ये पाहायला मिळतोय. रायगड किल्ला पूर्ण बघायचा असेल ना आता तर 2 दिवस 1200 किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे आणि रायगडावरून 8 किल्ले असतात, पण त्याच्या साईडचं एक क्लायमेट वातावरण क्लिअर असावं लागतं. कोणते? तर राजगड दिसतो, तोरणा दिसतो, राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, चांभारगड, मकतनगड, शिवतळी, मानगड आणि स्वराज्याची पहिली आजही आपल्या इथून 2 किल्ले पाहायला मिळतात. रोज दिसत नाहीत. आज वातावरण क्लिअर त्याच्यामुळे इथून आपल्या 2 किल्ले पाहायचे आहेत. तुमच्या पाठीमागे बघा धुक्यामध्ये शेवटचा जो उंच डोंगर आहे, शेवटचा अगदी मध्यभागी शेवटचा जो त्रिकोणी आहे ना त्या पाठीमागच्या बाजूला तो राजगड आहे. स्वराज्याची पहिली राजधानी पुण्यामध्ये आहे. दिसलं सर्वांना? पाहिला का सर्वांनी? आणि बाजूला या साईडला बघा, या साईडला कोपऱ्यातला एक सर्वात उंच डोंगर या साईडचा तोरणा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी
स्वराज्यातील तो पहिला किल्ला जिंकून या स्वराज्याचं तोरण बांधलं. तो तोरण आणि राजगड किल्ला दोन्ही पुण्यामध्ये येतात आणि दोन्ही किल्ले आपल्या इथून आजही स्पष्ट पाहायला मिळतात बघा. इकडे बघा आता तुम्ही रोफेणीवरती आला, इकडे आजची बॅकसाईड आहे. चालत आला असतात गडाला आता 2350 पायऱ्यांचा रस्ता आहे. 128 पायऱ्या चढल्यानंतर ज्या गेटने आतमध्ये प्रवेश केला, पहिला गेट मेना दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्यापूर्वी पॅगबंद मेण्यामध्ये बसून पाठीमागच्या बाजूला सूर्योदय सूर्यास्त पाहायला व्हायच्या. हे लाईनीमध्ये राणी महाल पाहायला मिळतात 6. आतमध्ये जाऊया, एका राणी महालाची रचना पाहूया. पुढे धन्यकोटरा मंत्र्यांच्या वाड्यांची माहिती घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हे आहेत का? ठीक आहे, ठीक आहे. चल पूर्ण आरपार आहे. दगडांचा किल्ला नाही, इथे प्रत्येक भिंतीमध्ये शिवरायांचा इतिहास जिवंत आहे. महादरवाजा, राजसभा, बाजारपेठ, गाईडमुळे प्रत्येक जागा डोळ्यासमोर जिवंत होत होती. गाईड जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल सांगत होता तेव्हा तो क्षण इमॅजिन करताना भारी फिलिंग येत होती. रायगडावर फिरताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू आजही इथे शिवरायांचा आवाज घुमतोय. इतिहासात पुस्तकात वाचणं वेगळं आणि रायगडावर प्रत्यक्ष अनुभवणं वेगळंच. गाईडमुळे आम्हाला खूप अशा गोष्टी कळल्या ज्या कदाचित आम्ही स्वतः फिरलो असतो तर कधीच समजल्या नसत्या. रायगडावरचं प्रत्येक पाऊल अभिमान वाटायला लावत होतं. पायऱ्यांचा रस्ता, याच्या आतमध्ये आडभायदाशी दगडामध्ये कोरली घुम आहे. याला म्हटलं जातं गुप्त खलबतखाना. थोडक्यात चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर कोण माहिती आता? बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक त्या काळामध्ये 18 भाषा याच्या वेषांतर करण्यात पटाईत. त्या औरंगजेबाच्या छावणी जाऊन त्याच्या दाढीला हात लावून त्यालाच कवालाय कोणी जिवंत प्रयत्न एकमेव माणूस म्हणजे बहिर्जी नाईक आजूबाजूच्या गावांमध्ये गड किल्ल्यावरती जायची आणि स्वराज्याच्या हिताच्या गुप्तच्या महाराजांसोबत या रूमच्या आतमध्ये दिसून केलेल्याची अश्रुमय. समोरचं फुकी वातावरण पाहून खरंच काही क्षण आम्ही फक्त ते व्ह्यू बघतच उभे राहिलो. डोंगरामध्ये पसरलेलं धुकं, थंडगार हवा आणि समोर रायगडाचा नजारा, एकदम स्वर्गासारखं फिलिंग येत होतं. त्या फॉगमुळे रायगड अजून सिनेमॅटिक दिसत होता. कधी धुकं सगळं झाकून टाकत होतं आणि काही सेकंदात पुन्हा पूर्ण किल्ला दिसत होता. त्या वातावरणात उभं राहून फक्त एकच फिलिंग येत होती, खरंच आपण महाराष्ट्राच्या इतिहासात आलोय. थंड हवा, धुकं आणि मित्रांसोबतचा तो मोमेंट आयुष्यभर लक्षात राहणार. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर उभं राहिल्यावर खरंच शब्दच सुचत नव्हते. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव. कागद पडतो. कागदात जर आवाज आला तर ज्यांनी ही वास्तू बांधली विरोजी इंदलकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आवाज आला तर हे थांबा थांबा. आवाज आला तर वाजवा. 1 2 3. जय भवानी. बघा दादा, आता आपण सर्वजण या रायगडावरील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहात. जुन्या आपल्या गर्विष्ठ माणा या कुटुंबीय महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी राजांचा हा दरबार आहे. इथे आपल्या महाराष्ट्राचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला. आपण काही प्रवास फक्त आठवणी दाखवत नाहीत तर इतिहास, भावना आणि आठवणी देऊन जातात. रायगडाचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार. आजचा दिवस खरंच खास होता. मित्रांसोबतचा प्रवास, रस्त्यातील मस्ती, धरणातील मजा आणि शेवटी महाराष्ट्राचा अभिमान रायगड. रायगडावरचं उभं राहिल्यावर एक वेगळीच भावना मनात येते, कारण हा फक्त किल्ला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास आहे. त्या धुक्यात हरवलेले डोंगर, थंडगार हवा आणि समोर दिसणारा रायगड, हे सगळं शब्दांमध्ये सांगणं खरंच कठीण आहे. गाईडकडून इतिहास ऐकत होतो आणि प्रत्येक गोष्ट ऐकताना अंगावर काटा येत होता. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असे मोमेंट्स खूप कमी मिळतात.
जिथे आपण मित्रांसोबत मनापासून जगतो. या ट्रिपमध्ये आम्ही फक्त फिरलो नाही तर खूप खूप सुंदर आठवणी बनवल्या आणि खरं सांगायचं तर कॅमेऱ्यामध्ये जितकं कॅप्चर झालंय त्यापेक्षा जास्त मनात कायमच्या सेव्ह झालेत. तर मित्रांनो, आजचा हा रायगड ब्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही रायगडला गेला आहात का. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय.